प्रकरण 2. समांतर रेषा. ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना छेदत नाहीत त्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. आता दोन रेषा आणि त्यांची छेदिका यांच्यामुळे होणाऱ्या कोनांच्या जोड्या बघूया. या ठिकाणी रेषा L व रेषा M यांची रेषा N ही छेदिका आहे. इथे एकूण 8 कोन तयार झाले आहेत. त्यातल्या कोनांच्या जोड्या याप्रमाणे. संगत कोनांच्या जोड्या कोन A व कोन E, कोन D व कोन H, कोन B व कोन F, कोन C व कोन G. यानंतर आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या कोन C व कोन E आणि कोन B व कोन H. बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या कोन A व कोन G, कोन D व कोन F. आंतरकोनांच्या जोड्या कोन B व कोन E आणि कोन C व कोन H. आता कोनांच्या बाबतीतले महत्त्वाचे गुणधर्म बघूया. दोन रेषा एकमेकींना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोन समान मापाचे असतात. रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. जेव्हा संगत कोनांची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोनांच्या उरलेल्या सर्व जोड्या एकरूप असतात. जेव्हा व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असते तेव्हा व्युत्क्रम कोनांच्या इतर सर्व जोड्या एकरूप असतात. जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज 180 अंश होते तेव्हा आंतरकोनांच्या दुसऱ्या जोडीतल्या कोनांची बेरीज सुद्धा 180 होते. आता बघूया समांतर रेषांचे गुणधर्म. 1. आंतरकोनांचे प्रमेय. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकांचे पूरक कोन असतात. म्हणजेच कोन A अधिक कोन B बरोबर 180 अंश आणि कोन D अधिक कोन C बरोबर 180 अंश. यानंतर संगत कोनांचे व व्युत्क्रम कोनांचे गुणधर्म. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. म्हणून कोन A बरोबर कोन B. त्याचप्रमाणे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. म्हणून कोन D बरोबर कोन B. प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीमध्ये रेषा L समांतर रेषा M व रेषा N समांतर रेषा P आहे. एका कोनाच्या दिलेल्या मापावरून कोन A, कोन B, कोन C ची माप काढा. पद्धत. विरुद्ध कोन एकरूप असतात म्हणून 45 अंश मापाच्या विरुद्ध कोनाचं मापही 45 अंश असेल. आता हा कोन आणि कोन A हे आंतरकोन आहेत म्हणून 45 अंश अधिक कोन A बरोबर 180 अंश आंतरकोन गुणधर्म. म्हणून कोन A बरोबर 180 अंश वजा 45 अंश म्हणून कोन A बरोबर 135 अंश. आता कोन A एकरूप कोन B कारण विरुद्ध कोन म्हणून कोन B बरोबर 135 अंश विधान 1 वरून. कोन B एकरूप कोन C कारण ते संगत कोन आहेत म्हणून कोन C बरोबर 135 अंश विधान 2 वरून. म्हणून उत्तर आहे कोन A बरोबर 135 अंश, कोन B बरोबर 135 अंश आणि कोन C बरोबर 135 अंश. यानंतर समांतर रेषांच्या गुणधर्माचा उपयोग करून आपण त्रिकोणाचा एक गुणधर्म सिद्ध करणार आहे. प्रमेय. कोणत्याही त्रिकोणाच्या
सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पक्ष त्रिकोण ABC हा कोणताही एक त्रिकोण आहे. साध्य कोन ABC अधिक कोन ACB अधिक कोन BAC बरोबर 180 अंश. रचना A बिंदूतून रेख BC ला समांतर रेषा L काढा. त्यावर P आणि Q बिंदू असे घ्या की P', A', Q. सिद्धता रेषा PQ समांतर रेख BC व रेख AB ही छेदिका. म्हणून कोन ABC बरोबर कोन PAB व्युत्क्रम कोन विधान 1. रेषा PQ समांतर रेख BC आणि रेख AC ही छेदिका. म्हणून कोन ACB एकरूप कोन QAC व्युत्क्रम कोन विधान 2. विधान 1 आणि 2 वरून कोन ABC अधिक कोन ACB बरोबर कोन PAB अधिक कोन QAC विधान 3. समीकरण 3च्या दोन्ही बाजूत कोन BAC मिळवू. म्हणून कोन ABC अधिक कोन ACB अधिक कोन BAC बरोबर कोन PAB अधिक कोन QAC अधिक कोन BAC बरोबर कोन PAB अधिक कोन BAC अधिक कोन QAC बरोबर कोन PAC अधिक कोन QAC कारण कोन PAB अधिक कोन BAC बरोबर कोन PAC बरोबर 180 अंश रेषीय जोडीतील कोन. म्हणजेच त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. यानंतर रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या. दोन रेषा आणि त्यांची छेदिका यांच्यामुळे होणारे कोन तपासून त्या दोन रेषा समांतर आहेत का ते आपण ठरवू शकतो. 1. छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची जोडी पूरक कोनांची असेल तर त्या रेषा समांतर असतात. याला म्हणायचं समांतर रेषांची आंतरकोन कसोटी. 2. व्युत्क्रम कोनांची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात. याला म्हणायचं व्युत्क्रम कोन कसोटी. आणि 3. संगत कोनांची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात. याला म्हणायचं संगत कोन कसोटी. आता प्रश्न बघूया. दिलेल्या आकृतीमध्ये कोन A एकरूप कोन B आणि कोन X एकरूप कोन Y तर सिद्ध करा की रेषा L समांतर रेषा N. रचना या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे रेषा P काढा. सिद्धता रेषा L व रेषा M यांची रेषा K ही छेदिका आहे. म्हणून कोन A व कोन B हे संगत कोन असून कोन A एकरूप कोन B दिले आहे. म्हणून रेषा L समांतर रेषा M संगत कोन कसोटी विधान 1. आता रेषा M आणि रेषा N यांची रेषा P ही छेदिका आहे. कोन X व कोन Y हे व्युत्क्रम कोन असून कोन X एकरूप कोन Y दिले आहे. म्हणून रेषा M समांतर रेषा N व्युत्क्रम कोन कसोटी विधान 2. म्हणून रेषा L समांतर रेषा N विधान 1 व 2 वरून संक्रामकता गुणधर्म. पुढचा प्रश्न. आकृतीमध्ये जर किरण BA समांतर किरण DE कोन C बरोबर 50 अंश आणि कोन D बरोबर 100 अंश तर कोन ABC चं माप काढा. रचना C बिंदूतून जाणारी रेषा CF अशी काढा की रेषा CF समांतर रेषा AB. रीत रेषा CF समांतर रेषा AB. रचना रेषा AB समांतर रेषा DE दिले आहे. म्हणून रेषा CF समांतर रेषा DE. म्हणून कोन DCF एकरूप कोन EDC व्युत्क्रम कोन. म्हणून कोन DCF बरोबर 100 अंश
कारण कोन EDC बरोबर 100 अंश दिले आहे विधान 1. कोन DCF बरोबर कोन DCB अधिक कोन BCF कोनांच्या मापांच्या बेरजेचं गृहीतक. म्हणून 100 अंश बरोबर 50 अंश अधिक कोन BCF विधान 1 वरून आणि दिले आहे. म्हणून कोन BCF बरोबर 100 अंश वजा 50 अंश म्हणून कोन BCF बरोबर 50 अंश. रेषा AB समांतर रेषा CF रचना आणि रेख BC ही छेदिका. म्हणून कोन ABC अधिक कोन BCF बरोबर 180 अंश आंतरकोन. म्हणून कोन ABC अधिक 50 अंश बरोबर 180 अंश. म्हणून कोन ABC बरोबर 180 अंश वजा 50 अंश म्हणून कोन ABC बरोबर 130 अंश. यानंतरचा प्रश्न, दिलेल्या आकृतीमध्ये जर रेषा AB समांतर रेषा CF आणि रेषा BC समांतर रेषा ED तर सिद्ध करा कोन ABC बरोबर कोन FDE. सिद्धता, रेषा AB समांतर रेषा CF आणि रेषा BC ही त्यांची छेदिका पक्ष. म्हणून कोन ABC बरोबर कोन BCD व्युत्क्रम कोन विधान 1. त्याचप्रमाणे रेषा BC समांतर रेषा ED आणि रेषा PF ही त्यांची छेदिका पक्ष. म्हणून कोन BCD बरोबर कोन FDE संगत कोन विधान 2. म्हणून कोन ABC बरोबर कोन FDE विधान 1 व 2 वरून.